ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्री कृष्णा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग यामधील भाग 2 आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेतील हे जे व्हिडिओ आहे हे मराठीमध्येच आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, अधुरं सोडून जाऊ नका. कारण आपल्या हिंदू धर्मातील पवित्र असा हा भगवद्गीता ग्रंथ आहे. हा जो ग्रंथ आहे, हा जो अध्याय आहे, संपूर्ण हे 18 अध्याय आहेत. तर मी पूर्ण वाचणार आहे तुमच्यासाठी. माझी पण इच्छा होती भगवद्गीता वाचण्याची. ती वेळ आता आलेली आहे. त्याचबरोबर मी माझ्या मराठी बांधवांसाठी ज्यांना मराठी समजते त्यांनी ऐकल्या पाहिजे. त्यांना वाचायला वेळ मिळत नाही किंवा कोणाकोणाला वाचता येत नाही. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत ही भगवद्गीता तुम्ही ऐकू शकता. तर मित्रांनो, खास करून माझी जी वाचण्याची इच्छा होती ती पण पूर्ण होत आहे आणि मी तुमच्यासाठी पण व्हिडिओ बनवत आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि त्याचबरोबर जय श्रीराम किंवा राधे राधे अशी कमेंटसुद्धा करत चला. तर मग आता आपण सुरू करूया. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभरही जगता येत नाही. सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही. शरीर मृत यंत्राप्रमाणे असून ते आत्म्याद्वारे चालविले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो आणि तो क्षणभरही थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाभावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते. अन्यथा तो मायाच्या अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. मात्र जर आत्मा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर त्याने केलेले कोणतेही कार्य त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या कर्माचे पालन केले नाही किंवा भक्ती मार्गाचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी नसते. मात्र त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्णा भावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार? तो जर कृष्ण भक्तीच्या सेवेमध्ये नसेल तर त्याला काय लाभ होणार? म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यकच आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावनाभावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारच म्हणून आहे. कारण कृष्ण भावनेविना सर्व काही व्यर्थच आहे. कृष्णाच्या भक्तीविना सर्व काही निरर्थक आहे. कर्मेंद्रिये संयमित करूनही ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असतोय तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी असून ते आपण ध्यानास्थ असल्याचे प्रदर्शन करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचे चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक आपल्या सुसंस्कृत अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील. पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते तसे असतात. इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या क्षमतेनुसार कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो.
पण जर त्याने आश्रमास अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमाचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि वास्तविकपणे इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या शोधात असूनही आपण योगी असल्याचे प्रदर्शन करणारा मनुष्य जरी तत्त्वज्ञानाविषयी प्रवचने करीत असला तरी त्याला लुच्चा म्हटले पाहिजे. अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही मोल नसते, कवडीभरही त्याला महत्त्व नसते, कारण त्याच्या ज्ञानाचे फळ भगवंताच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या प्रदर्शनाचे कवडी मात्रही मोल नसते. या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे स्वतःच्या मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तो अधिक श्रेष्ठ आहे. स्वेर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी भोंदू आध्यात्मिकवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवद्धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूची प्राप्ती करू शकतो. एखादा गृहस्थाश्रमीही कृष्ण भावनेमध्ये निश्चितच नियमित सेवा करून श्री विष्णूची प्राप्ती करू शकतो. मनुष्य आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता म्हणजे कोणत्याही गोष्टीची अशी आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. संसारामध्ये राहून सुद्धा व्यक्ती भगवंताची सेवा करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी प्रदर्शनीय अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदू योग्यापेक्षा मार्गावर झाडू मारणारा प्रामाणिक कर्मचारी कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. तात्पर्य स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शविणारे पुष्कळ भोंदू योगी आहेत. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचे प्रदर्शन करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिक आहेत. अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. या उलट श्रीकृष्णाची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. अर्जुन गृहस्थाश्रमी आणि सेनापती असल्यामुळे त्याने गृहस्थाश्रमी आणि सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्याचे पालन करणे हे त्यांच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्यास भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. प्रत्येकाला आपले शरीर टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्या वाचून अविवेकाने कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजविण्याची अर्थात इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच. अशी दूषित प्रवृत्ती नाहीशी होणे आवश्यक आहे. नियत कर्माद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्यांच्या जीवावर जगत तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. श्री विष्णुप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौतेया म्हणजे
कुंतीचा पुत्र असल्यामुळे हे कौतेया तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थार्थ म्हणजे श्री विष्णूचा संतोष किंवा त्याच्या मनाचा आदर सन्मान कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्माची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतू की साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञकर्मेही श्री विष्णूच्या संतोषाप्रित्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञो वै विष्णू. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञकर्मच आहे. श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रमधर्माचे ध्येय आहे. म्हणून मनुष्याने श्री विष्णूच्या संतोषाप्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनास कारणीभूत ठरते. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्धच करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजे विष्णू संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भावित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो. कर्मे करण्याची हीच महान कला आहे. परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली ते म्हणजे श्रीकृष्ण. मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षपणे कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे तर त्यामुळे त्यांची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नतीही होते. एकमेव अशी सेवाच मनुष्यास भगवत धामात पोहोचवू शकतो. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देत सांगितले, तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होईल. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग यामधील आपण हा दुसरा भाग आतापर्यंत पाहिला. तिसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की राधे श्याम, राधे राधे किंवा राम कृष्ण हरी कृष्ण भगवान असे लिहत चला. नमस्कार सर्वांना.